धक्का बसलाय। जिल्हा नियोजन समिती सदस्य नियुक्ती टाळण्यात आलेली आहे, तर नामनिर्देशित सदस्यांच्या कोट्यातून धसांना हटवलं गेलंय। सुरेश धस आणि प्रकाश सोळंकेंचं नाव या कोट्यातून रद्द करण्यात आलंय। विजयसिंग पंडित आणि नमिता मुंदडा यांची नियुक्ती या दोघांच्याही जागी करण्यात आली आहे। माधव सावरगावे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। माधव, आपण पाहतोय की सुरेश धस आणि प्रकाश सोळंके या दोघांनाही मोठा धक्का देण्यात आलेला आहे। नेमकं यांची का बदली करण्यात आली आहे, काय कारण समोर येत आहे? बीडमध्ये आज अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये डीपीडीसीची बैठक होत आहे। तत्पूर्वीच सुरेश धस आणि प्रकाश सोळंके यांना या नामनिर्देशक पत्रामधले जे सदस्य असतात त्यातून हटवल्याची डावलण्याची माहिती आता समोर आलेली आहे। त्यांच्या जागी नमिता मुंदडा आणि विजयसिंग पंडित हे दोन्ही आमदारांना घेण्यात आलेला आहे। ज्यावेळेस डीपीडीसीची बैठक असते त्यावेळेस या सगळ्या नामनिर्देशित सदस्यांचा म्हणजे आमदारांचा विचार घेतला जातो आणि त्या संदर्भात चर्चा केली जाते, असा एक डीपीडीसीचा नियम आहे। आणि याचं आता नाव का त्यांचं डावललं यावर आता चर्चा सुरू झाली। विशेष म्हणजे गेल्या 1.5 महिन्यांपासून सुरेश धस आणि त्यासोबतच प्रकाश सोळंके ही बीड मधल्या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात हा मुद्दा लावून धरलेला आहे। त्यामुळेच त्यांना डावलंय का अशी चर्चा सुरू झाली, पण त्याचे वेगवेगळे कंगोरे आहेत। विशेष म्हणजे ते सातत्यानं आरोप करत असताना त्यांना बाजूला ठेवलेला आहे का, किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांची तक्रार आहे म्हणून त्यांना बाजूला ठेवलेला आहे का, किंवा भारतीय जनता पार्टीचे काही सदस्य त्यांची तक्रार आहे म्हणून त्यांना बाजूला ठेवलंय का, आता चर्चा सुरू झाली। मात्र नेमकं डीपीडीसीची बैठक सुरू झाल्यानंतर स्वतः अजित पवार याबद्दल सांगतील असं एक बोललं जात आहे। त्यामुळं एक धक्का मात्र आहे सुरेश धस आणि प्रकाश सोळंके यांना की या सगळ्या सदस्यांमधून त्यांचं नाव हटवण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे। धन्यवाद माधव, अगदी सविस्तर आपण अपडेट या संदर्भात दिलेली आहे। तर एकंदरीतच आपण पाहतोय की धस सोळंकेंना आउट करत आता पंडित मुंदडा यांना या बैठकीसाठी इन करण्यात आलंय। म्हणून ही बैठक नेमकं कशी पार पडते, या दोन्ही सदस्यांकडून नेमकं या दोन्ही आमदारांकडून या संदर्भात काय प्रतिक्रिया येते हे पाहावं लागणार आहे। तर आपण पाहतोय की सुरेश धस जे भाजपचे आमदार आहेत आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार आहेत प्रकाश सोळंके, या दोघांनाही या बैठकीतून बाहेर करण्यात आलेलं आहे। त्यांचं नाव यादीतून रद्द करण्यात आलेलं आहे। तर भाजपच्या आमदार नमिता मुंदडा आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार विजयसिंग पंडित या दोघांचीही धस आणि सोळंके या दोघांच्या जागी नियुक्ती करण्यात आलेली आहे।